ज्ञानमूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. ध्यान कशाचं करावं? ध्यान निर्गुणाचं करावं, ध्यान शांत स्वरूपाचं करावं, ध्यान प्रेम स्वरूपाचं करावं, ध्यान आनंद स्वरूपाचं करावं. असा निर्गुण निराकार परमात्मा शिव सगुण साकाराच्या रूपानं परम पूज्य राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या रूपानं तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी, तुम्हाला आम्हाला शाश्वत सुख, निष्काम प्रेम आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती करून देणारे सद्गुरुनाथ, त्यांच्या चरणाचं ध्यान करावं. पूजा करायची आहे. कशाची पूजा करावी? ज्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर अगाध शांतीचा अनुभव येतो, जीवनातील सर्व दुःखे निघून जातात आणि परम आनंदाची प्राप्ती होते, अशा चरणाची पूजा करावी. ते चरण म्हणजे परमपूज्य अप्पाचे चरण आहेत. मंत्र कशाचा जप करावा? सद्गुरुनाथ म्हणजे चालते बोलते शिव आहेत. त्यांनी दिलेला प्रत्येक, त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आम्हाला मंत्रासारखा आहे. प्रत्येक शब्द आम्ही लक्षात ठेवला आणि त्याप्रमाणे जीवनात आचरण केलं तर आमचं जीवन मंत्रमुग्ध होऊन जाईल. म्हणून मंत्रमूलम गुरुर्वाक्यम आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि पूर्ण समाधानाची प्राप्ती, याचं नाव मोक्ष आहे. आणि हे मोक्ष कोणाला देऊ शकतात? कोण देऊ शकतं? जे धन मान पद पैसा प्रतिष्ठा याने बांधले गेलेले आहेत, जे स्वतःच बांधले गेलेले आहेत, ते आम्हाला कसं मुक्त करू शकतील? तर मुक्त करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? उपेती लोक विख्यात लोभ मोह विवर्जितम, ज्यांच्याकडे लोभ नाही मोह नाही, इथलं पद पैसा प्रतिष्ठा सत्ता कशाचाच मोह नाही आणि कशाचाच लोभ नाही, अशा परमानंद स्वरूपात विराजमान असलेले सद्गुरु, बंधे को बंधा मिले छुटे कौन उपाय, सेवा कर निर्बंध की पल में ते छुडाय. बांधलेल्या माणसाकडे गेल्यानंतर तुम्हाला तो कसा सोडविल? जो निर्बंध आहे, जो सदैव मुक्त आहे, जो सदैव परमानंदामध्ये विचरण करतो, अशा महात्म्याला शरण गेलो. त्यांच्या चरणावर आपला सर्व अहंकार समर्पित करून त्यांची कृपा संपादन केल्यानंतर पूर्ण समाधानाची प्राप्ती होते. यालाच मोक्ष म्हणतात. तुमचं आमचं परम भाग्य आहे असे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली आपल्याला लाभले. आणि आपलं परम भाग्य आणखीनही हे आहे की रोज या पहाटेच्या अमृत कालात माऊलीचे चरणाचं दर्शन, माऊलीच्या चरणाची पूजा आणि माऊलीच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र श्रवण करण्याचा लाभ होतोय. आपण मानस पूजा करूया. सर्वांनी
सुखासन घालून बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, चिन मुद्रा धारण करायची आहे, मांडीवर दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत, पंजे वरी आकाशाकडे करायचे हाताचे, आणि अंगठ्याला पहिलं बोट लावायचे तर्जनी, आणि 3 बोट खाली सोडायची, मध्यमा, अनामिका आणि करंगुळी. अंगठा म्हणजे परमात्मा आहे आणि तर्जनीमध्ये म्हणजे जीव आहे. जीव शिवाच्या चरणी समर्पित झाला. जीव भाव परित्यज्यम यदा तत्व विभावयते. जीवानं जीव भाव सोडून दिला, मीपणा सोडून दिला आणि शिवाच्या चरणी लीन झाला. अंगठा म्हणजे सद्गुरुनाथाचं प्रतीक आहे आणि तर्जनी म्हणजे शिष्याचं प्रतीक आहे. शिष्य सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित झाला, त्यानं सत रज तम 3 गुणही सोडून दिलेले 3 बोटाच्या रूपानं खाली, आणि अशी चिन मुद्रा आपण सर्वांनी धारण करायची आहे. आपण सर्वजण स्नान करून शिवपाठ म्हणत स्नान करत आहोत अशी भावना करायची आहे. आणि स्नान झाल्यानंतर आपण इष्टलिंग पूजा करत आहोत. मोठ्या प्रेमानं, आनंदानं सर्वांगावर भस्म धारण केलेला आहे. इष्टलिंगाचा अभिषेक करताना सद्गुरुनाथाच्या चरणाचा आम्ही अभिषेक करत आहोत अशी भावना करायची. लिंग आणि सद्गुरु आमच्यासाठी वेगळे नाहीत. इष्टलिंगाला भस्म लावायचं, बिल्वपत्र व्हायचं आहे. आणि पंचाक्षरी महामंत्राचा जप, अनुग्रहित शिष्यांनी षडाक्षरी महामंत्राचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः म्हणून तीर्थ घ्यायचं आहे आणि इष्टलिंगाला नमस्कार करायचा आहे. इष्टलिंगाला एकच मागायचं आहे, जे दुष्ट दुर्जना मंगळ त्यांची हृदय होत निर्मळ, कळी काळ सकळ निरसोनी जाय, वाढो लोकी सदाचार सद्विद्येचा भडीमार, हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे. पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून गुरु माऊलीच्या दर्शनासाठी वीरमठ राजूर येथे जायचं आहे. आपण निघालेलो आहोत. आपल्याला गुरुच्या दर्शनाची उत्सुकता लागलेली आहे. डोळ्यानं कधी एकदा ते रूप पाहावं, कानानं कधी एकदा माऊलीची अमृतवाणी श्रवण करावी, आणि मस्तक कधी एकदा सद्गुरुनाथाच्या चरणावर नतमस्तक होईल याची ओढ लागलेली आहे. आपण प्रवास करत गुरु माऊलीच्या मठाजवळ आता पोहोचलेलो आहोत. गाडीतून आपण उतरलेलो आहोत. मठामध्ये आपण प्रवेश करत आहोत. मठात पाऊल टाकल्याबरोबर मठातील अद्भुत प्रसन्नतेचा आपल्याला अनुभव येत आहे. दिव्य आनंदाची अनुभूती येत आहे. मठातला माऊलीच्या पद स्पर्शानं अणु रेणू पवित्र झालेले आहेत. तिथल्या मांगल्याचा, तिथल्या पवित्रतेचा अनुभव येत आहे. आपले सर्व दुःख, सर्व दुर्विचार निघून जाऊन अंतकरण निर्मळ होत आहे. आपण मठामध्ये प्रवेश केलेला आहे. मठातील नळाची तुटी चालू करून आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले आहेत. आणि तिथं मठात बेलाचं झाड आहे, सुंदर बेलाचं झाड आहे. त्या बेलाची प्रत्येक साधक आपण 5-5 बेलाची पानं शिवाय नमा म्हणत एक एक पान तोडत आहोत. आणि आपण मठामधली तिथली विभूती कपाळावर धारण केलेली आहे, त्रिपुंड धारण केलेला आहे. तिथं विभूतीच्या बाजूला माऊलीचे खडाव ठेवलेले आहेत. त्या खडावाचं आपण दर्शन घेत आहोत. खडावाचं दर्शन घेऊन आपण वरल्या मजल्यावर आप्पा जेथे बसतात तिथल्या पायऱ्या चढून वर जात आहोत. वर गेल्यानंतर माऊली त्या झोपाळ्यावर बसलेल्या आहेत. माऊलीनी
कपाळावर सुंदर भस्म त्रिपुंड धारण केलेला आहे, कुंकुम लावलेला आहे, पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. माऊलीच्या दंडावर मनगटावर सुगंधित पुष्पमाळा बांधलेल्या आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. आम्ही प्रत्येकाने सुगंधित फुलाचा एक एक हार नेलेला आहे. माऊलीच्या गळ्यामध्ये आम्ही हार घातला आणि तोच हार माऊली आम्हाला आशीर्वाद रूपाने आमच्या गळ्यात घालत आहे. आम्ही सर्वजण माऊलीच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात माऊलीच्या चरणाखाली ठेवलेला आहे. तिथं चरणाखाली पात्र ठेवलेलं आहे आणि अभिषेक करण्याच्या त्या तांब्यानं आम्ही माऊलीच्या चरणाचा शिवाय नमः शिवाय नमः म्हणत अभिषेक करत आहोत. अभिषेक करून स्वच्छ पांढऱ्या उपरण्यानं परमपूज्य माऊलीचे आम्ही पाय पुसत आहोत, ते चरण पुसत आहोत आणि आमच्या जवळील विभूती त्या चरणाला अनुलोम विलोम पद्धतीनं लावत आहोत. हल्दी कुंकुम माऊलीच्या अंगठ्याला लावून आम्ही पूजा करत आहोत आणि आमच्या जवळ आम्ही आणलेले बेलाचे पानं प्रत्येक पान शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणित त्या चरणावर बिल्वपत्र समर्पित करीत आहोत. बिल्वपत्र समर्पित करून परमपूज्य गुरु माऊलीची आम्ही आरती म्हटलेली आहे. आरती म्हणून गुरु माऊलीच्या चरणी आम्ही साष्टांग दंडवत नमस्कार केलेला आहे. अप्पा, हे शरीर, हे मन, ही बुद्धी, हा प्राण, ही वाणी आणि माझा अहंकार मी तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. अनंत जन्म फिरक्यात औचित प्राप्त हा नरदेह झालेला आहे. अप्पा, हा नरदेह, हा मानव देह लाभूनही आम्हाला परमार्थ कळालेला नाही. आम्हाला जीव काय आहे, शिव काय आहे, जगत काय आहे हे कळालेलं नाही. आमच्याकडं ज्ञान नाही, आमच्याकडं विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी षट संपत्ती नाही, मुमुक्षुत्व नाही. आम्हाला या ग्रंथ श्रवणाच्या जे पायऱ्या आहेत ते आमच्याकडं नाहीत. आमच्याकडं केवळ तुमच्या चरणावरली शुद्ध भक्ती आहे, केवळ प्रेम आहे. आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत. आमचा उद्धार करा अप्पा. आम्हाला जीवाला शिव करणार हे शिवयोग शास्त्र तुम्ही लिहिलेलं आहे, पण ते वाचूनही तो भाव, ते ज्ञान आम्हाला समजत नाही अप्पा. आम्ही वाचन करून समजून घ्यायचे अधिकारी नाही अप्पा. म्हणून तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि तुमच्या मुखातून तुम्ही लिहिलेलं ही शिवयोग शास्त्र आम्हाला समजावून सांगा. अशी आपण सर्व भक्तांनी अप्पाच्या चरणी बसून विनंती केलेली आहे आणि प्रसन्न वदनानं अप्पाने आपल्या विनंती मान्य केलेली आहे आणि अप्पा आपल्याला शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण आपलं मन कानात आणून ते सद्गुरुनाथाची अमृतवाणी श्रवण करणार आहोत आणि ते श्रवण करून त्याचं दिवसभर मनन निधी ध्यासन करून उद्या सकाळच्या दर्शनापर्यंत तोच विचार आचारात आणायचा आहे, तोच विचार उच्चारात आणायचा आहे आणि तोच विचार व्यवहारात आणायचा आहे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। एक एव शिव साक्षात् चिदानंदमय विभू निराकारो निर्विकल्पो निर्गुणो निष्प्रपंचका। एक शिव सच्चित आनंद स्वरूप आहे, तो निराकार आहे, निर्विकल्प आहे, गुणातीत कांतम परब्रह्म शांतम, तो गुणातीत आहे, सत रज तम तीन गुणाच्या पलीकड आहे। तोच अनादि अविद्या संबंधान तदना अंशो जीव नामका। तोच ज्यावेळेस या मानवी शरीरात प्रवेश करतो आणि ह्या शरीरालाच मी शरीर आहे असं समजतो अविद्यानं अज्ञानानं, त्यावेळेस तोच जीव म्हणवल्या जातो आणि आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मनाः, आत्मशक्तीच्या विकासानं तो शिव विश्वरूप होतो। जसं कळी उमलावी आणि त्याचं फूल व्हावं, तसं हा शिव विश्वरूपात विश्वप्रपंच रूपात नटतो। जसं एखादं बीज अंकुरित व्हावं आणि त्याच्यातून विशाल वटवृक्ष व्हावा, तसं ह्या विश्वप्रपंच रूपानं परमात्मा विकसित झाला आहे असं जगत या प्रकरणात आपण गेले 3-4 दिवस झालं पाहत आहोत। हे पाहताना न्यायशास्त्र पाहिलं, न्यायशास्त्राचा काय विचार आहे, वेदांत शास्त्राचा काय विचार आहे, काश्मीरी शैव दर्शनाचा काय विचार आहे, काश्मीरी शैव दर्शनातील त्रिक सिद्धांत काय सांगतो या सृष्टीविषयी, हेही पाहिलेलं आहे। आणि शिवागम शास्त्र या सृष्टीविषयी काय सांगतात हेही पाहिलेलं आहे। आपण आचार्यांनी आपल्याला प्रमाण दिलेले आहेत, भगवत्पाद रेणुकाचार्यांनी, की शिवच विश्वरूप झालेला आहे। पुढं ग्रंथात म्हणतात, ब्रह्म अतिरिक्त वस्तू सिद्ध करण्याकरता लक्षण आणि प्रमाण हवे। लक्षण प्रमाणाभ्या वस्तू सिद्धी यांची ही माया लक्षणापलीकडची सत असत विलक्षण अशी मानली असल्यामुळे ती असिद्ध अशीच। ग्रंथामध्ये प्रस्तावना लिहिताना परमपूज्य अप्पाजी सांगत आहेत की ब्रह्मा अतिरिक्त वस्तू सिद्ध करण्याकरता ब्रह्म सत्य आहे आणि जगत मायावी आहे, काल्पनिक आहे, स्वप्नवत आहे, हे सिद्ध करण्याकरता लक्षण आणि प्रमाण हवे। हे लक्षण प्रमाण, लक्षण आणि प्रमाण याचा विचार कोण करतं, तर न्यायशास्त्र करतं। न्यायशास्त्र काय करतं, लक्षण आणि प्रमाणाचा विचार करतं। लक्षण म्हणजे काय, एखाद्या वस्तूची ओळख पटवून देणारे गुणधर्म म्हणजे काय, लक्षण आहेत। डॉक्टर कड आपण गेलो तर विचारतात, ताप तुला किती दिवस झालं येत आहे? 3-4 दिवसापेक्षा जास्त जर ताप येत असेल तर ही तुझी ताप टायफॉइडची ताप असावी।
तुला थंडी वाजून ताप येत असेल तर तुझी ताप मलेरियाची असावी. मग हे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल हो डॉक्टर? ह्याच प्रमाण, हे ताप मलेरियाचीच आहे किंवा ही ताप टायफॉइडचीच आहे, याचं प्रमाण बघण्यासाठी काय करावं लागेल डॉक्टर ताई? हे लक्षण झालं. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव भाऊ. ह्याचं प्रमाण म्हणजे कन्फर्म करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल, चाचणी, रक्त रक्ताचं तपासणी. तपासावे लागेल. हा. रक्त तपासणं हे प्रमाण आहे. रक्त तपासल्यानंतर जर टायफॉइड निघाला रिपोर्ट मध्ये आणि किंवा मलेरिया निघाला किंवा डेंग्यू निघाला तर प्लेटलेट्स कमी झाल्या तर एखाद्या वेळेस डॉक्टर सांगू शकतात ही डेंग्यूची ताप आहे. पण ह्याचं प्रमाण घेण्यासाठी हे लक्षण झालं. दुसरं प्रमाण म्हणजे रक्त तपासणी. रक्त तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर काय झाली? वस्तू सिद्धी. आपण दृष्टांताकडून सिद्धांताकडे जाऊ. सतत 4 दिवस ताप येणं म्हणजे काय हो? बोला. टायफॉइड नाही. टायफॉइड तर आहे. दृष्टांत झाला, दृष्टांत. डॉक्टर ताई तुम्ही सांगा, सतत 4 दिवस ताप येणं म्हणजे पेशंटची काय झाली? लक्षणे झाली. लक्षणे झाली. सतत 4 दिवस त्याला ताप येत आहे. पॅरासिटामॉल खाल्ल्यानंतर 4 तास ताप कमी होते, पुन्हा परत त्याला पॅरासिटामॉल खावं लागते. म्हणजे काय? ह्याला ही नॉर्मल ताप नाही तर ह्याला एकतर टायफॉइड असावा लागतो, ह्याला थंडी बाजून येत असेल तर ह्याला मलेरिया असावं लागतो, किंवा ह्याच्या प्लेटलेट्स जर जास्त कमी झाले असतील तर याला डेंग्यूची ताप असावी लागते. हे सर्व काय झाले? लक्षणे झाली. लक्षणे, हे सगळे लक्षणे झाली. बर, मग रक्त तपासल्यानंतर याला टायफॉइड आहे हे कळालं, रिपोर्ट आला टायफॉइड आहे. ही रक्त तपासणं म्हणजे काय झालं हो? रक्त तपासणी म्हणजे काय? दृष्टांत का? नाही, प्रमाण. तुला टायफॉइड आहे याचं प्रमाण काय? रक्त तपासणी. लक्षण, प्रमाण आणि वस्तुसिद्धी हे न्यायशास्त्रात सांगितलेलं आहे. त्याची लक्षणं असले तर त्याचे प्रमाण पाहिजे. लक्षणं आणि प्रमाण दोन्ही जुळाले तर नक्की त्याला टायफॉइड आहे म्हणून सांगायचं. विषय समजतोय का? आपल्याला दृष्टांताकडून सिद्धांताकडे जायचं आहे. त्याला ताप येत आहे, 4 दिवस झालं, हे त्याचं लक्षण झालं. रक्त तपासणी केली, त्याचं तपासणीचा अहवाल हे प्रमाण झालं. प्रमाण आणि लक्षण दोन्ही जुळले म्हणजे नक्की काय झालं? त्याला टायफॉइड झाला. ही काय झाली? त्याला म्हणायचं वस्तुसिद्धी. आता वस्तुसिद्धी, लक्षण आणि प्रमाण ह्याच दृष्टांताद्वारे कुणाला सांगता येईल का? मग पुन्हा आपण अध्यात्माकडे जाऊ. बोला, कुणीही सांगा, बोला. लक्षण, प्रमाण आणि वस्तुसिद्धी. बोला, अलकाताई सांगता येईल का? बोला. आता तुम्ही सांगितलेलं सांगायचंय का? हो, लक्षण कशाला म्हणायचं, प्रमाण कशाला म्हणायचं आणि वस्तुसिद्धी कशाला म्हणायची? लक्षण झालं अगोदर त्या मुलाला तापीच म्हणजे थंडी ताप वाजून येणं. आणि मग थंडी ताप किती दिवस यायली, कोणती आहे,
आता हे असं मला एवढं शब्दात सांगता येईल बरं का. जय गुरुदेव. हा बोला बोला, कुणीही हा. सांगा. तर आता ताप हे 2-4 दिवसापासून ताप येणं हे लक्षण झालं. हा आणि त्या ताप येणं हे लक्षण झालं. 2-4 हा दिवसापासून आली थंडी ताप. ही ताप साधी आहे का, थंडी ताप होऊन आलेली आहे का, तापीचं चढ उतार होत आहे का, सकाळ संध्याकाळ वेगवेगळी ताप येत आहे का, कमी जास्त, हे त्याचं लक्षण झालं. हम्म आणि आपण ह्या तापीचं तपासणी केली, हम्म रक्त तपासणी केली, हे त्याचं प्रमाण झालं. हम्म. मग या प्रमाणात इथे ताप मलेरियाची आहे का, टायफॉइडची आहे का, डेंग्यूची आहे, प्लॅटलेट्स कमी झालेली आहे का, तर ही डेंग्यूची आहे का, हे प्रमाण झालं. आणि वस्तुसिद्धी. आणि त्याच्यावरून आपण ते ठरवणार की कशाची आहे, तर ती झाली वस्तुसिद्धी. हा, जय गुरु. लक्षण आणि प्रमाण दोघं जुळले म्हणजे काय झालं, लक्षण अधिक प्रमाण बरोबर वस्तुसिद्धी. समजलं का? जय गुरुदेव. लक्षात येतोय का दृष्टांत? लक्षण प्रमाण, लक्षण आणि प्रमाण जर जुळले तर त्याला काय म्हणायचं, वस्तुसिद्धी. तर आता जर आपल्याला आत्मा जाणून घ्यायचा असेल तर आत्म्याचे लक्षण काय आहेत, कोण सांगतय? बोला. ओम नमः शिवाय. साष्टांग दंडवत. आत्म्याचं लक्षण आहे सच्चित आनंद. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. देव आत्म्याचं देव लक्षण सत चित आनंद स्वरूप आहे. स्वरूप आहे. हा, स्वरूप आहे, बरोबर आहे. अत्यंत इथं आनंदाची, आनंदासोबत आनंद रूपानं देवाणघेवाण होत आहे. ग्रंथ सांगणारे आनंद रूप अप्पा, ग्रंथ आनंद रूप आणि ग्रंथ ऐकणारे आनंद रूप. साखरेनच साखरेची गोडी चाकावी असा हा सत्संग. अप्पाच गुरु झाले, अप्पाच भक्त झाले आणि अप्पाच ग्रंथ रूप झाले. सत म्हणजे काय, कोण सांगता येईल? आपली चर्चा झालेली आहे. सत म्हणजे काय, बोला. ओम नमः शिवाय. सत म्हणजे तिन्ही काळात असणे आणि त्याचा कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही, त्याला सत असं म्हणायचं. ओम नमः शिवाय. आवाज येतोय? हा, येतोय येतोय, आवाज येत आहे. ओम नमः शिवाय. सतचा आपल्याला अनुभव येतो का? दुसरं कुणीतरी सांगा. आजी तर परमानंद स्वरूप झालेले आहेत. कावेरी आजी म्हणजे 93 वर्ष वय, भगवंताची कृपा. आप्पाची खरी कृपा. नंतर आप्पाच दिसायलेत मला समोर. आज मला बोललेले सगळं लक्षात यायले, पण सांगण्याची जरा आता पद्धत बी कमी आणि काहीतरी कमी आहे हो भाऊ आमच्याकडं. पद्धत कावेरी म्हणून नेम कावेरी नाही. आजी कावेरी आजी म्हणजे त्यांच्यावर आप्पाची पूर्ण कृपा झालेली आहे. पूर्ण 93 पूर्ण वर्षाच्या त्या हो. 93 वर्षाच्या वयामध्येही ते पहाटे उठून सत्संग ऐकतात, सत्संग श्रवण करतात, इष्टलिंग पूजा करतात, जप करतात आणि त्यांचं पूर्ण समर्पण आहे की माझ्याकडून करून घेणारे माझे आप्पा आहेत, मी काहीही करत नाही, असा समर्पणाचा भाव आहे. म्हणून ही उत्साह म्हणजे त्या परमात्म्याचं चैतन्य आहे. तर तुम्ही सत आप्पाच्या रूपातच आलात भाऊ. त्याने म्हणले कावेरी बाई काही करायची गरज नाही. ते शब्द मला आज ऐकायला मिळाले. आप्पाच्या रूपानच सांगायला अगदी आनंद. तर सत तत्वाचा आपल्याला अनुभव येतो का? बोला. सत तत्वाचा कुणाला अनुभव आला का? बोला. बोलत चला. उठल्यापासून झोपेपर्यंत सत तत्वाचा कुणाला अनुभव येतो का?
कावेरी आजीनं खुल्लं करून दिलेलं आहे तुमच्यासाठी. सत म्हणजे तिन्ही कालात जे उपस्थित असतं त्याला सत म्हणायचं. काय बाई. तर सत तत्वाचा या 47 लोक जॉईन आहेत त्या सत्संगामध्ये. सत तत्वाचा तुम्हाला अनुभव येतो का? कुणीही सांगा. सततत्व डॉक्टर ताई सांगता येईल का तुम्हाला सततत्व? हा, ओम नमः शिवाय भाऊ, प्रयत्न करू का? कोण? सुरेखा ताई 100% करा. हा, ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन, सर्वांच्या चरणी वंदन. स्वतः म्हणजे तिन्ही काळात आहे आणि त्याचा कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. तर आपल्याला सकाळपासून अनुभव येतो की बाबा सकाळी अं सकाळ आहे अं, आणि मी पण आहे, आणि दुपारी बदलतं. सूर्य दुपार होते पण तिथेही मी आहे, आणि संध्याकाळी सूर्य मावळतो पण मी आहे ना तिथं, शरीरानं सगळं काही मी आहे. अशा दृष्टीनं मी तिन्ही काळात आहे. आता जागृतीत पण मी आहे असं आपल्याला वाटतं, मी आहेच ना सगळीकडे, जागृती असं मी सगळ्याला कळतं, मला सगळं समजतं, मी खातो पितो अं सगळ्या क्रिया करतो हे मला कळतं, म्हणून मी जागृतीत पण आहे. आणि स्वप्नात पण मला काय स्वप्न पडले ते जागृतीत सुद्धा सांगतो की मला हे स्वप्न पडलं, म्हणून मी स्वप्नात सुद्धा आहे. आणि सुसुप्ती अवस्थेत पण आहे, तर मी झोपेतून उठल्यानंतर म्हणतो की मी खूप सुखाने झोपलो होतो, असं सुसुप्ती सुद्धा त्याला जाणतो तो. म्हणून मी तिन्ही काळात आहे, तिन्ही देशात. मी इथं आहे तिथं आहे असं नाही, मी सगळीकडे आहे. वस्तूमध्ये पण सगळीकडे परिच्छिन्न शिव भरलेला आहे. आपण म्हणतो ना शिव, आपलं शिवशास्त्र काय सांगते की मी शिव आहे आणि सर्व विश्व पण शिवच आहे. अशा पद्धतीनं मी आहेच असा अनुभव आपल्याला येतो. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. खूप सुंदर रीतीनं तुम्ही सततत्वाचं वर्णन केलेलं आहे. अप्पाचीच कृपा आहे. अप्पाच तुमच्या मुखानं बोलत आहे. सत म्हणजे जो तिन्ही कालाला जाणतो, जाणणारा. म्हणजे झोपल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या म्हणतो छान झोप लागली. झोप लागली हे कळालं कुणाला? ते सततत्व आहे. स्वप्न पडलं, खूप विचित्र स्वप्न पडलं हो. त्या स्वप्नात विराजमान कोण होतं? सततत्व. स्वप्नामध्ये मला अप्पानं दर्शन दिले. दर्शन घेणारं तत्व कोण होतं? सततत्व. दिवसभर एवढं काम, त्या कामाला पाहणारं तत्व कोण होतं? सततत्व. लहानपणी अप्पानी मला विभूती लावली आणि मोठेपणी मी अप्पाचा भक्त झालो. अप्पानी मला मोठेपणी अनुग्रह दिला. लहानपणामध्ये अप्पानी विभूती लावलेली कोणी पाहिली? मोठेपणी इष्टलिंगाचे दीक्षा, अनुग्रह दिला. याचा सगळ्याचा द्रष्टा असलेलं तत्व कोणतं? बोला बोला. सततत्व म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जागेपणा, स्वप्न आणि झोप या तिन्ही काळामध्ये विराजमान होत. बर, हे शरीर उत्पन्न होण्यापूर्वी होतं का? बोला. हे शरीर जन्माला येण्यापूर्वी होतं का? बोला. म्यूट कुणाचं चालू असेल तर कृपया म्यूट बंद करा. हे रेकॉर्ड होत आहे. ही चर्चा रेकॉर्ड होत आहे. अप्पाचा हा सत्संग रेकॉर्ड होत आहे. आणखीन भक्तापर्यंत, जिज्ञासू भक्तापर्यंत हे जाणार आहे. युट्यूबवर ह्याच काही भक्त ह्याची रेकॉर्डिंग करत आहेत, आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहेत. तर सततत्व आणखीन कुणाला सांगता येईल का? बोला. हे समजलं तरच पुढे जाऊन उपयोग आहे.
सततत्व आणखीन कुणाला समजलं का? सांगता येईल का? जन्माच्या आधी सत होतं का नाही? होत जन्माच्या आधी पण ओम जन्माच्या नमः आधी शिवाय. सत होतं. आईच्या गर्भामध्ये बाळ येण्याच्या आधी सत होतं की नाही? हो होत. बाळ ओम नमः शिवाय. जन्मलं सत आहे की नाही? आहे. आहे. ओम नमः. बाल झालं सत आहे की नाही? तरुण झालं सत आहे की नाही? म्हातार आहे, झालं आणि शेवटी ते देह ठेवला सत आहे की नाही? आहे. आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळामध्ये सच्चित आनंद आहेच. फक्त आपण सत तत्वाविषयी चर्चा करत आहोत. सत जे त्रिकाल अबाधित आहे, तिन्ही काळामध्ये जे उपस्थित असत, मग जन्म सतचा होतो का देहाचा होतो? ओम नमः शिवाय देहाचा होतो. बाल, तरुण, वृद्ध देह होतो का सत होतो? देह होतो. देह. जय गुरुदेव. देह. देह होतो. आणि मृत्यू देहाचा होतो का सतचा होतो? देहाचाच होतो, स्थूल देहाचा. 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 देहाचा मृत्यू होतो. सत तत्व आपल्या सर्वांना कळालं का आता? हो कळालं आता. ओम शांती. नमः हा. शिवाय. तर आता आपल्याला पुढे चित तत्व. चित म्हणजे काय? कोण सांगते? बोला. नमः शिवाय. चित्तच सांगू का मी? हो सांगा ना. आलुप्त प्रकाश चित्त हा. ओम नमः शिवाय. एक मिनिट. ताई, आता इथं भरपूर लोक जॉईन झालेले आहेत. तुम्ही तुमचा परिचय द्या. म्हणजे एवढं अमृतमय ज्ञान कोण सांगत आहे सगळ्या साधकांना कळालं पाहिजे. ओम नमः परिचय शिवाय. देऊन सांगा. मी महादेवी येरुळे. हा, गाव सांगा तुमचा. गाव सध्या पुण्याला आहे. हा हा, लातूरला असते मी. हा बोला ताई. ओम नमः माझी. शिवाय. हा, हा तुमच्या बोला. आईचे पाहुणेच आहे मी. बर बर. आपण सगळे आप्पाचे लेकर आहोत, गुरुपुत्र आहोत. आपला स्थूल देहाचा जन्म आई वडिलाच्या पोटी जरी झाला तरी आपण सर्व गुरु कर्जात पुत्र आहोत. गुरुच्या कृपा हस्तातून आपला नूतन जन्म झाला आणि आपल्यात सगळ्यात मोठं भाग्य, मन्मथ माऊली भाग्य कोणतं मोठं म्हणायचे? म्हणे मन्मथ शिवलिंगा देई चरणापाशी जागा. मन्मथ माऊली सारखे पोहोचलेले संत काय म्हणतात देवाला? मला चरणापाशी जागा दे, सुखे संसाराशी घाली, तेही आवडी पावले. किती वेळेस जन्माला घालायचे तितकी वेळेस घाल, पण तुझ्या चरणाची आवड असली तर आपण सगळे कसे आहोत? गुरुपुत्र आहोत. सांगा ताई, चैतन्य चित्त स्वरूपाचं सांगा. बोला येरोळे ताई. मी सांगू का म्हणतात? हा, चित्त सांगतो म्हणलात ना तुम्ही. मी चित्त तत्व. लक्षण सांगितलं फक्त. हा, लक्षण सांगितलात का? बर. हा, हा. आणखीन कुणाला सांगता येईल का चित्त तत्व? तुमचं म्यूट करा. चित्त तत्व आणखीन कुणाला सांगता येईल का? जय ओम नमः गुरुदेव. शिवाय भाऊ. हा बोला बोला. तुमचा परिचय देऊन बोला. सांगा ताई, सांगा. हा, कोण सांगते सांगा. जय गुरुदेव. हम्म. चित्ताचं लक्षण अलुप्त प्रकाश चित्त हा असं आहे. तर त्याचं दृष्टांत असा आहे की आपण झोपलोत. झोपल्यानंतर आपल्याला
गाढ म्हणजे झोपल्यानंतर आपल्याला एखादं स्वप्न पडलं हम्म. आणि आपण झोपेमध्ये पांघरून घेतलं, लाईट बंद केली आणि आपण झोपलो, तिथं कशाचाच प्रकाश नाही आणि आपल्याला एखादं स्वप्न पडलं, तर त्या स्वप्नामध्ये आपल्याला पूर्ण प्रकाशमान ज्या ज्या वस्तू आहेत, शिखर, महादेव, आप्पाजी, अशा प्रत्येक वस्तू आपल्याला पूर्णतः दिसतात. तर मग तिथं प्रकाश कोणता असतो? तर तिथं प्रकाश असं आत्म्याचा असतो, असं ते चित्ताचा प्रकाश, अलुप्त प्रकाश असतो तिथं, असं चित्ताचं आहे. हो, एवढं कळा. आपलं नाव ताई? जय गुरुदेव. मी कांतास्वामी सुवर्णाची आई. हा, इथं नाव दिसना गेले आता जास्त असल्यामुळं माफ करा. जय जय गुरुदेव. लक्षात आलं नाही. खूप सुंदर सांगितला चित्तत्वाविषयी. आणखीन कुणी मी सांगाल सांगू का का? भाऊ? हा, सांगा की. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. सरोजिनी ताई सांगायलात का? सांगू? सांगा सांगा तुम्ही हा सांगायलात ना हा तुम्ही तर सांगा. तर चित्त म्हणजे की आत चित्त म्हणजे आत्मा सर्वत्र प्रकाशमान आहे. सगळीकडे त्याचा प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे काय? तर जाणणे, आपल्याला ते सगळं अनुभवास येणे. तर अंधार असला तर आपल्याला काहीच दिसत नाही, कळत नाही. प्रकाश तिथे आणला तर आपल्याला सर्व काही अनुभवास येते आणि दिसतं पण. तसा सगळीकडे आता अंधारात, आता ही झाला दृष्टांत, पण सिद्धांत कसा आहे? अंधारात सुद्धा आपल्याला दिसतं. अंधारात आपल्याला मनात सगळं काही अनुभवास कळतं की बाबा इथे अंधार आहे, आता आपल्याला उजेड आणायला पाहिजे. ही सुद्धा प्रकाशच आहे. तो प्रकाश म्हणजे चित्त आहे. सगळीकडे प्रकाशमान, सर्वत्र समान प्रकाश देतो. सूर्य जसा आहे तसा आत्मा सुद्धा चित्त आहे, चित्त प्रकाशित आहे. ओम नमः. कावेरी आजी, चित्त तत्वाविषयी सांगा. कावेरी आजी. अहो, सगळ्यांची बुद्धी पाहून बुद्धीचा विकास बिलकुल झालेला नाही. स्वयंप्रकाश, ज्ञान स्वरूप, आमच्या शब्दामध्ये हेच ज्ञान, स्वयंप्रकाश आणि सगळ्या विषयाचं जे ज्ञान आहे ते चित प्रकाश. बुद्धी कमी आहे बर का, विस्तार करण्याला दुसरे बुद्धिवान खूप आहेत, पण बहिणीनं बी शिकवलेले अनुभवात आहे आणि आप्पाचे बी शब्द अनुभवात आहे, पण बुद्धीचा विकास कमी हो भाऊ. हे बरोबर आले का? दोन शब्द बघा. जय गुरुदेव. सत म्हणजे त्रिकालाबाधित तत्व, चित म्हणजे जाणणे, ज्ञान स्वरूप. आपण झोपलो होतो हे जाणतो आणि आपण स्वप्न पडलं होतं हे आपण जाणतो. दिवसभर आपल्या देहाकडून काय काम होत आहे ह्या सर्वाला जाणणे म्हणजे चित तत्व. चित तत्व म्हणजे ज्ञान. अप्पा म्हणायचे अज्ञानी कोणीच नाहीत, सगळे चित स्वरूप आहेत. चित म्हणजे चैतन्य आणि संसारात गुरफटलं ते चित्त की डबल त होते, चित्त होते. ते चित्त आहे ते संसाराची चिंता करणारं चित्त वेगळं आणि हे सत चित, इथं डबल त लागलेलं चित नाही. चित म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे जाणणे. आपण ज्ञान स्वरूप आहोत. अप्पा म्हणायचे भाजीला मीठ कमी आहे की नाही कळतंय की नाही तुम्हाला? म्हणजे तुम्ही अज्ञानी आहात का? असा बरेच सत्संगातून उल्लेख व्हायचा. तर चित म्हणजे जाणणे. आपण सर्व कसे आहोत? ज्ञान स्वरूप आहोत. आम्ही बालपणाला जाणलं, आम्ही तरुणपणाला जाणलं, आम्ही म्हातारपणाला जाणलं आणि या मरणाऱ्या शरीरालाही आम्ही जाणणारे आहोत. सुषुप्ती अवस्थेचा जाणता, मी झोपलो होतो हे ज्ञान आहे की नाही?
मला स्वप्न पडलं हे ज्ञान आहे की नाही? दिवसभरातलं मी कार्य करतो आहे हे ज्ञान आहे की नाही? हे ज्ञान म्हणजे ते चित स्वरूप, चैतन्य स्वरूप. चित स्वरूप लक्षात आलं का? सोपी व्याख्या जाणणे. पण इथेही गंमत आहे बर का. मला कळालं असा अभिमान आला की गेलो. म्हणून माऊली परमरश्यात म्हणतात, जाणूनी तेची होई जे, झालेपणाचा आठव आटीजे, मग जाणीव ज्ञानाची निमे सहजे, तेची विज्ञान ओ देवी. जाणून तेच झालं पाहिजे. मला कळालंय मी ज्ञानी, मी पंडित, मी ह्या ग्रंथाचा अधिकारी, मी त्या ग्रंथाचा अधिकारी, असं सूक्ष्म आणव पाहिलेले आहेत की नाही आपण. तर चित्त म्हणजे जाणणे, चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप. समजलं चित्त म्हणजे काय ते? बोला. चित्त म्हणजे काय समजलं का? हो ताई. चित्त म्हणजे काय समजलं? बोला, कोण बोल? बोला. चित्त म्हणजे जाणणे, ज्ञान स्वरूप. चित्त म्हणजे चैतन्य. जय गुरुदेव. चित्त का चित हो? चित्त. चित्त का चित? चित 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 चित. चित आणि चित्त मध्ये फरक आहे. चैतन्य ज्यावेळेस स्वतःला देह समजतं त्यावेळेस ते चित्त होतं, आणि चित्त असताना ते मुक्त आहे. चैतन्य कसं आहे? मुक्त स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. आता सत चित आनंद, आनंद स्वरूप. गंगेला ओढ कुणाची आहे हो? समुद्राचे आहे. गंगेला ओढ समुद्राची. समुद्राचे आहे. जीवाला ओढ कशाची आहे हो? उठल्यापासून झोपेपर्यंत कशासाठी अट्टास करतो आपण? भगवंताची. हा? प्रपंचाची. प्रपंचाची. बरोबर आहे. प्रपंचाची ओढ कशासाठी करतो? आनंदासाठी. आनंदासाठी, सुख मिळवण्यासाठी. लग्न कशासाठी केलं? लग्न माणूस कशासाठी करतो? बोला. लग्न कशासाठी करतय? सुख मिळावं म्हणून करतोय. मग त्या मिळालेल्या सुखामध्ये माणूस समाधान आहे का? बोलत चला. नाही. नाही. लेकरू झालं तर बरं वाटतंय. लेकरू झाल्यावर सुख मिळेल. लेकरू बी झालं, मिळालं का सुख? मिळालं का सुख? पुन्हा लेकरू ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही. लवकर लवकर बोला ना, कळायलंय तुम्हाला. नाही हा. समजायलंय. बुद्धी छान आहे सगळ्यांची. हा. तर सुखाचा शोध घेण्यासाठी माणूस धडपडतो, आणि माणसाची वाटचालच सुख मिळवण्यासाठी आहे. पण तो सुख बाहेर शोधतो. तो स्वतःच सुख स्वरूप आहे आणि स्वतःच आनंद स्वरूप आहे. बाहेरील वस्तूमध्ये तो सुख शोधतो. म्हणजे आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. त्याला आनंदाची ओढ लागलेली आहे जीवाला. जीवाचं मूळ स्वरूप काय मग?
जीवाचं मूळ स्वरूप काय, कसं आहे? आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. तिथं आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे. हे झाले आत्म्याचे लक्षण. आता जसं ताप आल्यावर आपण लक्षणं पाहिले, 4 दिवस झालं ताप आहे, ताप कमी होत नाही. मग त्याच्यासाठी आपण रक्ताची तपासणी केली, प्रमाण घेतलं. तर आता आपल्याला ह्याचं प्रमाण कसं घ्यावं लागल? आपण सतचित आनंद आहोत. केवळ लक्षण माहीत असून चालत नाही, तर ते सिद्ध करण्यासाठी योग्य प्रमाण हवे आहे. तर भारतीय दर्शन शास्त्रामध्ये 3 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण कोण सांगल? प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? प्रत्यक्ष चालू प्रमाण आहे ते, हा? आत्ता चालू आहे ते, वर्तमान काळ चालू आहे ते. आपण ज्या गोष्टीचा अनुभव घेत आहोत, इथं सत्संग चालू आहे, कानानं आपण ऐकत आहोत, हे का झालं? प्रत्यक्ष प्रमाण. आपण डोळ्यानं पाहत आहोत, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि दुसरं प्रमाण कोणतं आहे? अनुमान प्रमाण. एखाद्या ठिकाणी जर धूर निघत असला तर त्या ठिकाणी काय असेल असं आपण अनुमान करतो. काय असेल असं अनुमान करतो आपण? अग्नी प्रज्वलित झालाय असं अनुमान करतो. अग्नी प्रज्वलित झालाय असं अनुमान करतो. आणि तिसरं प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे सद्गुरूनं सांगावं आणि शिष्यानं ऐकावं. याला आप्त वाक्य प्रमाण म्हणतात. शास्त्रानं सांगावं आणि शास्त्रानं सांगावं आणि अधिकाऱ्यानं ऐकलं तरच कळतंय. आणि गुरुनं सांगितलेलं गुरुला समर्पित झालेल्या शिष्यालाच कळतंय. ज्याची कोरी पाटी आहे त्यालाच गुरुचं प्रमाण कळतंय. परमपूज्य आप्पा, शब्द प्रमाणाचं उदाहरण घ्यायचं म्हणजे परमपूज्य आप्पा 10-11 वर्षाचे असताना ते आप्पा स्वतःचा अनुभव सांगतात. गुरु माऊली सोबत ते प्रवचनाला जायचे आणि ते किनगावला प्रवचनाला जायचं होतं. काही गुरु घोड्यावर गुरु माऊलीचं पसारा पुढं जायचा, काही अंथरून पांघरून, काही ग्रंथ वगैरे जायचे घोड्यावर. त्याच्या गावामध्ये रामलिंग नावाचा त्या मठाचा गडी होता, तो घेऊन जायचा. आणि आप्पा, मडिवाळ आप्पा आणि आपले परमपूज्य गुरु माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य आप्पा 10 वर्षाचे होते. मडिवाळ आप्पा सोबत नंतर जायचे. पहिल्या दिवशी तिथं त्यांचं घोड्यावर काही सामान जायचं आणि ही पूजेची हातात पिशवी घेऊन तेवढं जायचे नंतर. मग जात जात प्रवासात नदीवर थांबले. मडिवाळ आप्पांनी स्नान पूजा केली आणि राष्ट्रसंतांनी स्नान पूजा केली 10-11 वर्षाच्या वयामध्ये. त्यावेळेस दुधातल्या दसम्या करून द्यायच्या त्यांच्या काकू. स्नान पूजा केल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी बोलावलं मडिवाळ आप्पांनी. बाबू, प्रसाद घ्यायला ये. त्यावेळेस परमपूज्य गुरु माऊली मडिवाळ आप्पाजींना नमस्कार केला आणि म्हणाले, आप्पाजी, आमचा नियम आहे, आम्ही रोज शिवलीला अमृतचं पारायण केल्याशिवाय प्रसाद घेत नाही. त्यावेळेस मडिवाळ आप्पांनी उपदेश केला, बाबू, तू शिवलीला अमृतचं पारायण केल्याशिवाय जेवत नाही म्हणत आहेस. लाडानं बाबू म्हणायचे, पण तू तुझ्या जीवनाची पोती ओळखली आहेस का? गुरुचा प्रश्न शिष्याला अंतर्मुख करून गेला. पोती म्हणजे काय आप्पा?
मला काही समजलं नाही आप्पा, मी तुमच्या चरणी शरण आलेलो आहो. शरण तुम्हा गुरुराया, कृपा करा आणि मला काय म्हणता ते सांगा. त्यावेळेस मडेवाळ अप्पांनी सांगितलं, बाबू तू हा देह नाहीस, तू शिव आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू सत आहेस, तू चित आहेस, आनंद स्वरूप आहेस. विश्वात व्यापलेलं चैतन्य स्वरूप तूच आहेस. तू विश्वव्यापक परमात्मा शिव आहेस. हा सद्गुरूनं उपदेश केला आणि आप्पा समर्पित शिष्य होते. आप्पाने मी कसं शिव आहे असा प्रश्न केला नाही गुरुला. गुरुनं सांगितलं आणि आप्पाने ते हृदयामध्ये धारण केलं आणि आप्पा आनंदाने नाचू लागले. शिवोहम शिवोहम, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र, सदा मे समत्वम मुक्तीन बंधम चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो, मी निर्विकल्प आहे. निराकार रूपो, मी निराकार आहे. विभुर व्याप्य सर्वत्र, सर्व विश्वामध्ये व्यापलेला मीच आहे. सदा मे समत्व, मी समत्व योगात प्रतिष्ठित आहे. मला मुक्ती नाही, मला बंधन नाही. मी चिदानंद स्वरूप आहे. मी शिव आहे असं आनंदानं बेभान होऊन नाचू लागले. याला म्हणायचं आप्त वाक्य प्रमाण, याला म्हणायचं गुरु वाक्य प्रमाण. नानक देव म्हणायचे, एक ने कही दुजे ने मानी, नानक कहे दोनों ज्ञानी. मडिवाळ आप्पांनी सांगितलं तू शिव आहेस, बस. आप्पा म्हणाले नाहीत विचार सागर मध्ये असं म्हणले आप्पा. आप्पा म्हणाले नाहीत विचार चंद्र उदयामध्ये असं म्हणले आप्पा. आप्पा म्हणाले नाहीत ब्रह्मसूत्रात असं म्हणले आप्पा. आप्पा म्हणाले नाहीत दासबोधामध्ये असं म्हणले आप्पा. आप्पा म्हणाले नाहीत ज्ञानेश्वरी मध्ये असं म्हणले आप्पा. आप्पा काहीच म्हणाले नाहीत. गुरुनं सांगितलं आणि शिष्यानं ऐकलं. ह्याला का म्हणायचं? शब्द प्रमाण, आप्त वाक्य प्रमाण. गुरुच मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम गुरुर कृपा. एवढं जर समर्पण असलं तर आम्हाला कुठलंही शास्त्र वाचायची गरज नाही किंवा काहीच गरज नाही. गुरुनं सांगितलं, आप्पानी सांगितलं, आम्ही विश्वास ठेवला. एक ने कही तुझे ने मानी, नानक कहे दोनों ज्ञानी. असं हे शब्द प्रमाण आहे. या लक्षण प्रमाणामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि सर्वात श्रेष्ठ प्रमाण कोणतं आहे? आप्तवाक्य प्रमाण, शब्द प्रमाण. आता वस्तुसिद्धीचा भाग आपण लगेच घेऊ. लगेच म्हणजे थोडक्यात सांगतो की सतचित आनंद स्वरूप आहे परमात्मा. हे काय झालं? लक्षण झालं. आणि सद्गुरूवरला विश्वास हे झालं प्रमाण झालं. काय? तूच शिव आहेस हे झालं प्रमाण झालं. आणि मीच शिव आहे ही अनुभूती घेणं म्हणजे वस्तुसिद्धी झाली. इथपर्यंत सर्वांना कळालं? काही शंका, संशय? बोला, आपल्याला थांबायचंय आता, वेळ झालेली आहे. प्रमाण, लक्षण आणि वस्तुसिद्धी. हा बोला आजी. बिलकुल शंका नाही आम्हाला. गोड लागायला. ओम नमः शिवाय. अजून कुणाला, आजीच तर झालंच, अजून कुणाला काही संशय आहे? काही लक्षात येत नाही? नाही आप्पाजी, छान जय सांगितलं. गुरुदेव भाऊ. थोडं लक्षणामध्ये एकदा परत गेलं तर बरं होईल का? हा, जाऊत आपण लक्षणामध्ये जाऊत. लक्षण म्हणजे
सत त्रिकाल अबाधित, जे कोणत्याही भूतकाळातही होतं, जन्माधीही होतं, हा देह धारण केल्यानंतरही आहे आणि देह ठेवल्यानंतरही जे तत्व राहतं ते सत्तत्व, जे झोपेलाही जाणतं, जे जागेपणालाही जाणतं आणि जे स्वप्नालाही जाणतं ते तत्व सततत्व. आणि चित तत्व म्हणजे जाणणे, जाणणे म्हणजे ज्ञान स्वरूप. तिन्ही काळात जे विराजमान आहे सततत्व, त्या तिन्ही काळाला जे जाणतो ते चित तत्व. आणि जीवाला जी ओढ आहे परम सुखाची, आनंदाच्या प्राप्तीची, म्हणजे आपलं मूळ स्वरूप, गंगेला जसं सागराची ओढ आहे तसं जीवाला सुखाची ओढ आहे. सुखाची ओढ आहे म्हणजे सुख मिळवण्यासाठीची जी धडपड आहे ते संसारात आपल्याला मिळत नाही. त्यावेळेस आपण अक्षय सुखाचा लागलाशे ध्यास, म्हणून पायास शरण आलो. संतापशी धन नाही, संपत्ती नाही, काहीच नाही, पण ते दिव्य आनंदात असतात. ते दिव्य आनंदात का असतात? तुझ्या कृपे देवा निश्चिंत मी आहे, माझी सर्व चिंता वाहे तुची. ते सर्वस्वी देवाला समर्पित असतात. आणि जसं पत्नी आपल्या पतीला समर्पित झाली की तिचं माहेरचं आडनाव बदलतं आणि सासरी ठेवलेलं नाव, वडिलाचं नाव जातं, पतीचं नाव होतं आणि आडनावही बदलतं. आणि ती आता मी त्या घरची आहे म्हणून सांगते. माहेरात जरी आली तरी काय म्हणते ती, मी माझ्या घरी लई काम आहे, मला आता राहायला वेळ नाही. ती कोणतं घर म्हणते? सासरचं घर म्हणते. तसं संत सद्गुरूला समर्पित असतात, ईश्वराला समर्पित असतात. आणि ते त्यांना इथलं धन वैभव माहेरच्या गोष्टीविषयी, माहेरचं किती का शेत राहिना, माहेरची किती का संपत्ती राहिना, जी नवऱ्याच्या घरी गेली ती नवऱ्याची झाली. जो भक्त देवाला समर्पित झाला तो देवाचा झाला, तो माहेरात येतो. तसं सद्गुरू आमच्यासाठी त्या आनंद स्वरूपातून खाली उतरतात आणि आम्हाला उपदेश करतात. ते आनंद स्वरूपातच विराजमान असतात. हे झालं आनंद तत्व. आणि आम्हाला संसारात सुखासाठी आम्ही शोध घेत आहोत, ते सुख मिळत नाही. म्हणून आपण जे सुख स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत, अशा संताला आम्ही समर्पित होतो. आणि समर्पित झाल्यानंतर जसं सासरची संपत्ती, सासरचा वैभव सगळं त्या विवाहितेला मिळतं, तसं आम्ही गुरुला समर्पित झाल्यानंतर गुरुचं सततत्व आमचं होतं, गुरुचं चैतन्य तत्व आमचं होतं आणि आनंद तत्वही आमचं होतं आणि आम्हाला सच्चित आनंद स्वरूपाची अनुभूती येते. आलं लक्षात? हो जय जय आलं. मग ती ओवी आहे बघा, जाणं नेणे ही जाणीव न उरणे, ही कोणत्या ह्याच्यात बसती भाऊ विलक्षण? आता कसं आहे, मी सद्गुरूला समर्पित केलो, समर्पित केल्यानंतर बाहेर सांगत फिरायचा का अधिकार आहे? मी प्रवचन करतो, मी कीर्तनकार आहे, मी मोठा भक्त आहे, मी परमरशाचा अधिकारी आहे, मी शिवयोग शास्त्राचा अधिकारी आहे. तुम्ही एकदा समर्पण केल्यानंतर तुम्ही कुठले राहिलात? म्हणून म्हणतात जाणून तेची होईचे. सद्गुरूला शरण गेल्यानंतर आपल्याला सच्चिद आनंद स्वरूपाची प्राप्ती होते, हे आपण जाणलो. आणि तेच होणं म्हणजे वस्तुसिद्धी झाली. लक्षण कळालं, त्याचं प्रमाण कळालं. आणखीन सोपं करून सांगतो. साखर आहे, दिसायला वाचलो आपण पुस्तकात, साखर आहे, साखर गोड आहे. हे का झालं? साखरेचं लक्षण झालं. जिभेवर ठेवलो, गोड लागली, हे का झालं? प्रमाण झालं. आणि त्या गोडीचा अनुभव घेतलो, ही वस्तुसिद्धी झाली. तसं परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे, याची अनुभूती, नित्य आनंदाची अनुभूती, अक्षय सुखाची अनुभूती ज्या संतांनी घेतली आहे, त्या संताला आम्ही समर्पित झालो. तिथं आपला मीपणा जिथं ठेवला
तिथं जाणून तेची होईचे, झालोपणाचाही आठव आटीजे. तिथं गंगा म्हणते का समुद्रात समरस झाल्यावर मी सागर झाले, मी गंगा होते, असं म्हणते का? बोला. नाही नाही. कळालं? स्पष्ट झाला विषय? हो झालं. आपल्याला हे समजून घेण्यासाठी अतीव श्रद्धा, परम श्रद्धा पाहिजे सद्गुरूच्या चरणावर, परम विश्वास पाहिजे. माझे आप्पा सांगतायत, बस त्याच्या पलीकड माझ्यासाठी काही घेणं देणं नाही. ओम नमः शिवाय. सगळं समजलं. अध्यात्माचे ग्रंथ वाचून शिनलो, देवा अंतरलो प्रेमा तुझ्या. प्रत्येक ग्रंथात वेगळं सांगितलेलं आहे, प्रत्येक शास्त्रात वेगळं सांगितलेलं आहे. ज्या त्या ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे. आपण संसारिक जीव आहोत, आपण सुखाच्या शोधात आहोत. आपण काही लोक 50 वर्षाची झाली, काही लोक 60 वर्षाची झाली, काही लोक 80 वर्षाची झाली. ते सुख पुढं आहे आणि आम्ही मागे पळत आहोत. ते सुख अंतरात आहेत नव्हे, आपणच सुख स्वरूप आहोत. हे दाखवण्यामध्ये जर काही आड येत असेल तर आपला अहंकार आहे, मीपणा आहे. तो मीपणा सद्गुरूच्या चरणी समर्पित केला, मिठाच्या बाहुलीनं समुद्रात उडी मारली तर समुद्राची खोली सापडेल का मीठ समुद्र स्वरूप होईल? बोला. मीठ समोर होईल. मग आता आपल्याला काय करायचं आहे? बोला, आपल्याला आता काय करायचं आहे? तुला समर्पित व्हायचं आहे. आपल्याला समर्पित व्हायचं आहे. गुरुला समर्पित अप्पाच्या व्हायचं. अप्पाच्या चरणावर समर्पित व्हायचं आहे. हम्म. तुझे चरणी प्रीत जडो, तुझे विषय ना आवडो, ऐशे करी माझे चित्त, कृपा करुणी सतत. हे अप्पा, तुमच्या चरणावर माझं प्रेम जडावं, तुमच्या चरणाची मला भक्ती मिळावी, अखंड तुमच्या चरणाची माझ्याकडून पूजा व्हावी. ध्यान करताना मला जे जे मी पाहीन त्या त्या प्रत्येक प्राण्यामध्ये मला अप्पा तुमची मूर्ती दिसावी. पूजा करताना मला तुमचे चरण दिसावेत. मी जगाचं रहाट गाड घरानं ऐकताना अप्पा मला तुमचे शब्द ऐकू यावेत. आणि असं करता करता अप्पा मी तुमच्या स्वरूपच व्हावं. बस. मोक्ष मूलम गुरुर कृपा. आला भाव सगळ्याच्या लक्षात? ओम नमः शिवाय. गुरु महाराज आले सगळे. सगळं छान समजलं. लक्षण, प्रमाण आणि वस्तुसिद्धी. हा बोला श्रीदेवीताई. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. छान छान आला, छान सगळं अगदी गोड लागेल. ओम नमः शिवाय. आता आपण येथे थांबू. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी होजा. श्री गुरुनागेशाशी, श्री गुरुनागेशाशी, श्री गुरुनागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी मन्म स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. पार्वती पतेश्वर हर 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 महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम.